येणाऱ्या पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट संपायला आला असतो. फक्त 48 तास उरलेले असतात. पण तेवढ्यातच चैतन्यला पुढे होणाऱ्या धोक्याबद्दल समजतं. चैतन्य अर्जुन आणि सायलीला म्हणतो, माझ्याकडे महिपतविषयी खूप मोठी बातमी आहे. महिपत मधू भाऊविषयी काहीतरी बोलत होता. असं वाटत होतं नक्की त्याच्या जीवाला धोका आहे वाटतं. चैतन्याच्या तोंडून असं ऐकताच आता सायली अर्जुनला चांगलाच धक्का बसलेला असतो. अर्जुन चैतन्याला सांगतो, तू त्याबद्दल अर्जुन काही पुरावे मिळतात का ते बघ. अखेर 2 दिवसांनी सायली आणि अर्जुनमधील कॉन्ट्रॅक्ट संपत असतं. पण घरचे खूपच आनंदाने दोघांची ॲनिव्हर्सरी साजरी करतात. तेव्हा अर्जुन विश मागत असताना म्हणतो, देवा असा काहीतरी चमत्कार कर की मिस सायली माझ्या आयुष्यातून गेलीच नाही पाहिजे. आणि विश मागत असतानाच अर्जुनच्या लक्षात येतं, मधुभाऊंची केस तर संपली पण अजूनही मधुभाऊंना महिपतपासून धोका आहे. तेव्हा अर्जुन विचार करतो, पण हे कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड देखील करू शकतो. अर्जुन कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड करण्याच्या विचाराने खूपच खुश होतो. पण सायली यासाठी तयार होईल का? आणि अर्जुन सायलीमधील बॉन्डिंग पहिल्यासारखंच बघायला मिळणार आहे का? हे पाहणे फार इंटरेस्टिंग असणार आहे. पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.